इथे काय उभी आहेस? ये पगार घेऊन जा तुझा. बघ किती रक्कम आहे, दे तिला. तुझ्या आई वडिलांचं काय मत आहे? म्हणजे त्यांचा विरोध वगैरे काही नाही ना? नाही म्हणजे लव्ह मॅरेजला तसा त्यांचा विरोध नाहीये, पण मुलगी त्यांना पसंत पडायला. आता त्यांना अनुजाला भेटायचंय. ती कोण आहे, कशी आहे, काय ते सगळं बघायचंय. बघू काहीतरी करू. तू अनुजाला फोन कर, तिला सगळं काही सांग. वाटलं तर मी सुद्धा नरसिंहरावांशी बोलतो. हा, आणि जमलंच तर आज संध्याकाळीच भेट होईल तुमची. ओके मामा. आणि जानकीचा पगार झाला. आता बाकीच्या सगळ्यांचाही पगार तूच द्यायचेस, कळलं ना? आणि अशाच प्रत्येकाच्या सह्या घ्यायच्या. जानकीची सही विसरू नकोस, घे. बाबा, तुम्हाला ती अस्मिता कशी वाटते? म्हणजे तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? अगं 1-2 दिवसात कसं काय काही मत निर्माण होईल माझं? काय ना, आपल्या हॉटेलच्या प्रोजेक्टमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आहे तिला. स्वतःहून विषय काढून बोलत होती. ठीक आहे, पाठव तिला, मी बोलतो तिच्याशी. पण फार बोलू नका. आपले हात दगडाखाली आहे तेवढं लक्षात असू दे. ठीक आहे. मोहित, अरे तू इथे काय करतोस? कोणी कोणी बघितलं तर तू जा इथून. अगं हो, ऐकून तर घे. मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून तुला फोन करतोय तर तू फोनही उचलत नाहीयेस. काय झालंय लवकर सांग आणि जा. बरं आई, काय हे बघ, आजच आई बाबांनी तुला. अनुजा, कोण आहे हा? अरे मोहित, तू इकडे अचानक येण्याच्या आधी फोन करायचा होतास ना मला? हा, मी फोन करणारच होतो पण आत्याबाई, हा मोहित आमच्याच गावचा आहे, रमावतीचा. मी ओळखते याला. तुला भेटायला आलाय ते इथे आतपर्यंत कशाला आलाय? ते मला माहिती नव्हतं हा आज येणार आहे म्हणून. तुला किती वेळा बजावलाय ग जानकी? वाटेल त्या माणसाला घरात घ्यायचं नाही म्हणून. काय तुम्हाला बोलायचं चालायचं असेल ना ते सगळं बाहेर जाऊन करायचं, इथे घरात नाही. कळलं? जा घेऊन त्यांना बाहेर. हो, चल. पण अनुजाकडे माझं महत्वाचं काम होतं. तुम्ही फोनवरती बोला ना, मी तिला सांगते फोन करायला. काळजी करू नका. ओके, सॉरी, परत एकदा सॉरी. हे बघा स्मिता, आपल्यात एक व्यवहार झालाय आणि त्या व्यवहाराच्या अटी नियम व्यवस्थित समजावून सांगितलेत मी. त्या नीट समजून घे. त्या व्यवहाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत लक्ष घालू नकोस. तू महागात पडेल. वाटेल त्याला घरात कशी घेतेस तू? नाही आत्याबाई, तो रमावतीचाच होता, ओळखीचा होता. गण्या गेलाय ना गावाला, तर त्याची अभ्यासाची काही पुस्तकं विसरून गेलाय तो. मग मी ह्याच्या बरोबर गण्याकडे पुस्तकं पाठवणार होते म्हणून आला होता. मग पुस्तकं दिलीस का? हो, दिली. आज तो आला ते आला. पुन्हा मला तो या घरात दिसता कामा नाही, कळलं?